हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रिंट एफ फंक्शन काय आहे तर तर दोन फंक्शन आहे, एक इनपुट फंक्शन आणि एक आउटपुट फंक्शन. आउटपुट फंक्शन म्हणजे जे तुम्हाला आउटपुट देण्यासाठी यूज तुम्ही करणार आहे ते आहे की प्रिंट एफ फंक्शन, आणि इनपुटसाठी आहे की स्कॅन एफ फंक्शन. सो स्कॅन एफ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पुष्कळ लोकांचा मला रिक्वेस्ट आली की ताई प्रिंट एफ आणि स्कॅन एफ साठी वेगळा व्हिडिओ बनव. सो आय थॉट पटकन 5-10 मिनिटाचा, 5 आय डोंट नो 10 मिनिटाचा टॉपिक आहे, लगेच डिस्कस करू की प्रिंट एफ काय आहे. आपण फर्स्ट व्हिडिओपासूनच हा प्रिंट एफ फंक्शन यूज करत आहे कशासाठी, प्रिंट करण्यासाठी. तर हे जे नॉर्मल तुम्हाला एक हे जे नॉर्मल एक स्ट्रिंग दिसत आहे, तुम्ही यामध्ये काही पण प्रिंट करू शकता. लेट्स से की मला माझं नाव प्रिंट करायचं आहे, तर मी माझं नाव पण प्रिंट करू शकते. ओके. सो नॉर्मल नाव प्रिंट केलं, प्रिंटएफ फंक्शन काय करत आहे, मला प्रिंट करून देत आहे. जे काही मला आउटपुट दिसत आहे ते प्रिंटएफ फंक्शन मुळे दिसत आहे. बट थोडं डीपली आपण बघू प्रिंटएफ फंक्शन काय आहे. सो प्रिंटएफ फंक्शन एक स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन आहे. ओके. सो हे फंक्शनला प्रिंट करायचं आहे, काय करायचं काय नाही ऑलरेडी डिफाईन्ड आहे. आपल्याला सांगायची गरज नाहीये की काय करायचं काय नाही. कंपायरला जिथे कुठे प्रिंटएफ दिसेल, तो काय बघणार की तुम्ही इथे काय पास केलंय, तो ते तुम्हाला म्हणजे स्ट्रिंग असेल किंवा व्हेरिएबल जे काही आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करून देईल. सो याची कुठेतरी डेफिनेशन लिहून असेल ना की प्रिंटएफ काय करेल काय नाही. आणि खूप आधी व्हिडिओमध्ये बघितलं की जे हेडर फाईल असतात, हेडर फाईल कशा आहे, तुमच्या एखाद्या चॅप्टरचं हेडिंग आहे, बट याचं पूर्ण जे डिस्क्रिप्शन आहे हे कुठेतरी लपलं आहे, आणि प्री प्रोसेसर येऊन हे पूर्ण फाईल्स एक्सपांड करतात. आपण एक्झिक्युशन ऑफ सी मध्ये बघितलंय की प्री प्रोसेसरचं काय काम आहे. प्री प्रोसेसर काय करेल, पूर्ण हेडर फाईल एक्सपांड करेल. सो ह्या फाईल्स जेव्हा एक्सपांड होतात, आता आता इथे काय इनपुट केलं, stdio म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. ओके. सो या हेडर फाईलमध्ये तुमच्या प्रिंटएफची डेफिनेशन लिहिली आहे, आणि डेफिनेशन ही असणार आहे की काहीतरी प्रिंट करून द्यायचं आहे. युजरनी जे काही तुम्हाला एक पॅरामीटर पास केलं ते मला प्रिंट करून पाहिजे. सो हे प्रिंटएफ फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारली की प्रिंटएफ फंक्शन हे कुठे डिफाईन्ड आहे, तर हे तुमचं स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच जी हेडर फाईल आहे त्यामध्ये हे ऑलरेडी डिफाईन करून आहे. तुम्हाला फक्त काय नाही, त्याला यूज करायचं आहे. तुम्हाला स्वतः डिफाईन करायची गरज नाहीये. ओके. सो प्रिंटएफ एक स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन आहे. स्टँडर्ड म्हणजे तेच एसटीडी आयो लायब्ररी, आणि यूज टू डिस्प्ले द आउटपुट ऑन द स्क्रीन. ओके. इट इज डिफाइंड इन द स्टँडर्ड आयो स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच हेडर फाईल, आणि फुल फॉर्म इज प्रिंट फॉर्मॅटेड. प्रिंट म्हणजे नॉर्मल प्रिंट, आणि एफ स्टँड्स फॉर फॉर्मॅटेड. का आपण प्रिंटएफ यूज करतो, बिकॉज आपल्याला कुठले तरी मेसेज दाखवायचे. लेट्स से की मला ऐश्वर्यांना प्रिंट करता, इथे आपण मागे जे केलं होतं की माय डिश इज रेडी. करेक्ट. लेट्स से की म्हटलं की माय डिश इज रेडी. मला नॉर्मल एखादा मेसेज पण दाखवायचा तरी मी प्रिंटएफ स्टेटमेंट यूज करू शकते. आणि पुन्हा व्हेरिएबल्सची व्हॅल्यूज प्रिंट करायला लास्ट टाइम आपण फॉर्मॅट स्पेसिफायर शिकलो. फॉर्मॅट स्पेसिफायर मध्ये काय होते की कुठल्या पण व्हेरिएबल मध्ये तुम्ही कुठली व्हॅल्यू स्टोअर करत आहे. लेट से की इंट एज इक्वल्स टू 20, एज इक्वल्स टू 25 आणि 15. लेट से तर या एजची तुम्हाला हे एज व्हेरिएबल मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ते तुम्हाला प्रिंट करायची आहे. तर तुम्ही प्रिंटएफ फंक्शन मध्ये काय कराल, पहिले फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार. आणि कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार, तुमची डेटा इंटिजर आहे, टाईप इंटिजर आहे, तर %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर तुम्ही यूज करून काय करायचं आहे, फक्त समोर तुम्हाला जो काही तुमचं व्हेरिएबलचं नाव आहे ते पास करावं लागेल, आणि तुम्हाला तुमची व्हॅल्यू मिळेल, जी की आहे 15. करेक्ट. नेक्स्ट आहे की तुम्हाला कुठले पण रिझल्ट कॅल्क्युलेशन्स किंवा लॉजिक तुम्हाला दाखवायचे. तर लॉजिक म्हणजे लेट्स से की मला इथं सिम्पली एज न प्रिंट करता मी म्हणते की 2 प्लस 2. ओके. 2 प्लस 2 4 होते. काहीतरी मी लॉजिक इथे एक लिहिलं आहे, सॉरी कॅल्क्युलेशन लिहिलं आहे. ते कॅल्क्युलेट होणार आहे, आणि त्याची व्हॅल्यू कुठे जाईल, %d मध्ये, आणि ते रिप्लेस होऊन तुम्हाला काय मिळणार आहे, 4. ओके. सो हा जो सिंटॅक्स आहे हा तुम्हाला मी शॉर्टली सांगणार की हे कसं वर्क होतं तर. बट इतकं लक्षात ठेवा की प्रिंटएफ फंक्शन हा स्टँडर्ड यामध्ये स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच मध्ये डिफाईन झाला आहे. प्रिंटएफ फंक्शन एक फंक्शन आहे जे तुम्हाला आउटपुट देण्याचं काम करेल. आउटपुट म्हणजे एक नॉर्मल मेसेज पण राहू शकतो, तुमची कॅल्क्युलेशन पण शकतात, किंवा तुमचे लॉजिक्स पण राहू शकतात, किंवा तुम्हाला कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, जसं एखादे एज नावाचे व्हेरिएबल आहे, ती पण व्हॅल्यू तुम्हाला प्रिंटएफ मध्ये प्रिंट करून मिळू शकते. ओके. सो ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा आता. कसं लिहितो आपण, प्रिंट एफ. करेक्ट. आणि मग फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणजे तुमचा फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि त्यानंतर व्हॅल्यूज.
ओके. नोट्समध्ये काही खास इतकं आहे नाही, बट इतकं इनफ आहे तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्यासाठी, की प्रिंट तुम्हाला कोणी विचारलं, की काय आहे, काय नाही. इंटरव्ह्यूजमध्ये पण खूपदा विचारतात, तर कशाचं पार्ट आहे, काय आहे, एवढे एवढे इम्पॉर्टंट आहे. सो इतका स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. सो एक वेळा मी तुम्हाला याचं काय म्हणते त्याला स्ट्रक्चर सांगते, किंवा सिंटॅक्स कसं आहे. जो आपला तुमचा वर्ड आहे प्रिंट एफ, ठीक आहे, तुम्ही हा प्रिंट एफ नॉर्मल लिहिला, आणि यानंतर जो हा तुमचा ब्रॅकेट आहे, राउंडेड ब्रॅकेट ज्याला म्हणतो, आणि सेमीकोलनने एंड होतो. सगळ्यात पहिले तुम्हाला डबल कोट्स मध्ये तुमचा फॉर्मॅट स्पेसिफाय लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्या टाईपचा डेटा प्रिंट करायचा आहे. लेट से आता मला इंट एज इक्वल्स टू 25 आहे. सो मला डेटा प्रिंट करायचा आहे 25. हा कोणत्या टाईपचा डेटा आहे? हा इंटीजर टाईपचा डेटा आहे, आणि आपण मला माहिती आहे की %d, %f, %c असे 2-3 प्रकार शिकलो आपण. %d कशासाठी असतो? इंटीजर साठी. f फ्लोट साठी, c कॅरेक्टर साठी. तर आपण हा यूज करू, बिकॉज आपला डेटा काय इंटीजर आहे. तर मॉडिफायर यूज करू आपण, फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करू %d. आता ही जी फॉर्मॅट स्पेसिफायर आहे डबल कोट मध्ये, ओके, डबल कोट मध्ये जे काही फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, ही व्हॅल्यू रिप्लेस होते. ओके, ही व्हॅल्यू कशाने रिप्लेस होणार आहे? जे पण तुम्ही कॉमा नंतर जे काही ते व्हेरिएबल पास करणार आहे, त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग ते रिप्लेस होईल. मी एज पास केलं केलं तर एज मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती ही रिप्लेस करणार. ओके. कधी पण प्रिंटएफ मध्ये तुम्ही जे काही डबल कोटच्या आतमध्ये लिहिता तेच प्रिंट होतं. ओके. तुम्ही जे काही डबल कोटच्या आतमध्ये लिहिणार आहे तेच प्रिंट होणार आहे. एज असा कधी तुम्हाला दिसते का नॉर्मल एज? नाही. डबल कोटच्या आतमध्ये %d आहे, आणि %d कंपाइलर कसं रीड करतो, की अरे काहीतरी इंटिजर टाईपचा डेटा आहे, तो आपल्याला कॉमाच्या नंतर मिळेल, आणि तो प्रिंट करून देईल. लेट्स से की मला 2 व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे. म्हणजे मी 2 व्हॅल्यू घेत आहे. इंट ए ज्याची व्हॅल्यू आहे 10, आणि इंट बी, इथे थोडी स्पेस आहे, इंट बी लेस आहे 5 व्हॅल्यू. हा दोन्ही प्रिंट करायचे आहे. तर मी काय करेल, मला माहिती आहे की 2 डेटा आहे, तर मला 2 फॉर्मॅट्सचा यूज करावा लागेल. पहिला डेटा माझा काय आहे? %d इंटिजर आहे. दुसरा पण डेटा काय आहे? %d. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, की ह्या फॉर्मॅट म्हणजे डबल कोटच्या आतमध्ये कधी कॉमा येणार नाही. ओके. कधी इथे कॉमा द्यायचा नाही. दिस इज रॉंग. तुम्हाला कॉमा काय द्यायचा? तुम्ही इथे जे नंतर फॉर्मॅट स्पेसिफाय नंतर कॉमा द्यायचा, ए आहे आणि नेक्स्ट काय बी आहे, तुम्ही असं देऊ शकता. ओके. बट फॉर्मॅट स्पेसिफायरच्या आतमध्ये कधी कॉमा येणार नाही. फक्त थोडी स्पेस द्यायची, आणि मग वेगळे वेगळे लिहायचे. आणि हेच सध्या लेट से की हेच माझं इंट नसतं. ओके. हा जो डेटा आहे, सॉरी, हा जो डेटा आहे, हा इंट न राहून फ्लोट आहे. फ्लोट टाईपचा डेटा आहे, म्हणजे 5 पॉइंट समथिंग समथिंग काहीतरी व्हॅल्यू आहे. तर तुम्हाला इथे जे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, हे डी काढून काय लिहावं लागेल? %f. तर ऑटोमॅटिकली काय होतं ना, की त्याला कळतं की अरे %d आलाय म्हणजे इंटिजर आहे, तर तो इंटिजर नावाचा हा घेऊन घेईल. त्याला माहिती आहे %f आलाय, तर तो हा म्हणजे या व्हेरिएबल मध्ये जे काही व्हॅल्यू असेल तो रिप्लेस करून घेणार. ओके. आपण असे 2 डेटा वेगळे वेगळे प्रिंट करून बघू काय आहे. बट आय होप तुम्हाला स्ट्रक्चर कळलंय. काहीच नाही, प्रिंट एफ लिहायचं आहे. प्रिंट एफ, इथे फॉर्मॅट स्पेसिफायर येईल, आणि नंतर जे काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्यांनी रिप्लेस, म्हणजे व्हेरिएबलचं नाव पास करायचं, ती ती काय होईल? रिप्लेस होणार. ओके. सो मला यावेळेस 2 व्हेरिएबल प्रिंट करायचे आहेत. आपण 2 व्हेरिएबल प्रिंट करून बघू. लेट्स एज ऑलरेडी डिफाईन्ड आहे इथे, आणि मी म्हटलं की फ्लोट घेऊ आपण हे काहीतरी. फ्लोट टेम्परेचर इक्वल्स टू लेट्स से 22.78 काहीतरी टेम्परेचर घेतलं मी. माझी फर्स्ट व्हॅल्यू मला %d इंटिजर आहे, तर %dच ठेवत आहे मी. आणि सेकंड व्हॅल्यूला कॉमा न देता मी काय करेल? %f घेणार, बिकॉज माझा फ्लोट टाईपचा डेटा आहे. पहिला जो आहे तो एज आहे, तर एजनी रिप्लेस होईल, एज व्हेरिएबल. आणि सेकंड काय? टेम्प आहे, टेम्परेचरचा आहे. तर तो ऑटोमॅटिकली रिप्लेस करून पहिल्यामध्ये मला 15 देईल, आणि दुसऱ्यामध्ये काय देणार आहे तो? पॉइंट नंतर इतकं सगळे आले, हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. तुम्ही एकदा बघू शकता की काय इतकं सगळे डिजिट दाखवलंय, मी काल एक्सप्लेन केलंय. बट स्टील तुम्हाला स्ट्रिक्टली 2 पाहिजे असेल तर मी 0.2 करते, तर मला डेसिमल नंतर फक्त 2च डिजिट तो प्रिंट करून देईल, 22.78. ओके. सो ऑटोमॅटिकली त्याला कळणार की इंटिजर टाईपचा आहे, तर तो इंटिजर घेणार, आणि फ्लोट आहे तर तो फ्लोट घेणार. ओके. आणि आता लेट्स से की मी म्हटलं फ्लोट नाही, मला %d इथे मी घेईल. ओके. तर आपण बघू काय काय आउटपुट येतंय तर.
काय आउटपुट येतंय? काहीतरी रँडम आउटपुट येतंय. त्याला कळतच नाही, की अरे फ्लोट नावाचं आहे आणि पर्सेंट डी करत आहे. 15 तर बरोबर आहे, बट हे आउटपुट करेक्ट नाहीये. तुम्हाला कंपायलेशन किंवा रन टाईम कुठलाच एरर नाही आलाय. फॉर्मॅट वाईज, स्ट्रक्चर वाईज, सिंटॅक्स वाईज सगळं सेम आहे, पण तुमचं आउटपुट रॉंग आलंय. तर तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, की तुम्हाला कुठल्या टाईपचा डेटा प्रिंट करायचा त्या टाईपचा फॉर्मॅट स्पेसिफाय तुम्हाला इथे द्यावं लागेल. फ्लोट असेल तर फ्लोट द्या, कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर द्या किंवा इंटिजर असेल तर पर्सेंट डीचा पर्सेंट डी द्या. ओके. आणि एक एक लास्ट सांगते का त्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय. कुठला पण मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा, लेट्स से की ऐश्वर्या इज अ गुड गर्ल, लेट्स से आय एम गुड गर्ल. ओके. ऐश्वर्या इज अ गुड गर्ल मला प्रिंट करायचा, हा एक नॉर्मल मेसेज आहे. हा मी कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून नाही ठेवलाय, म्हणून मला फॉर्मॅट स्पेसिफायर लिहायची काही गरज नाहीये. म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायर टाकायची काही गरज नाही. मी नॉर्मल मेसेज प्रिंट करू शकते. बट समजा हेच मला एखाद्या व्हेरिएबलमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती प्रिंट करायची असेल, तर मग मला फॉर्मॅट स्पेसिफायर मेन्शन करावं लागेल. ओके. जसं याआधी आपण एज आणि हा व्हेरिएबल आहे, आपण व्हेरिएबल मधली व्हॅल्यू प्रिंट करत आहे, तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर देणं गरजेचं आहे. नॉर्मल तुम्हाला मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही डबल कोट मध्ये पण तो मेसेज देऊ शकता. ओके. आय होप तुम्हाला प्रिंट एफ फंक्शन समजलंय. पुन्हा एकदा नोट्स दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि प्रिंट एफ फंक्शन तुम्हाला आउटपुट प्रिंट करण्यासाठी यूज होईल. ओके देन, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्कॅनअप फंक्शन बघू. टिल देन, बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.